नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण ब्रांच अकाउंटचा एक नवीन कन्सेप्ट असणारा प्रॉब्लेम आज आपण आपल्या या क्वेश्चनमध्ये पाहणार आहोत. मॅनेजरचं कमिशन असेल तर ते कमिशन चार्ज करण्यापूर्वी कमिशन चार्ज करून प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर क्वेश्चन तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल, बघून घ्या क्वेश्चन. A merchant in Bombay has a branch at Bangalore to which goods are supplied at selling price being cost plus 50%. Goods कसे सप्लाय केले तर कॉस्ट प्लस 50%. काढून घ्या लागलीच कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवायडेड बाय इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ओके, कॉस्ट आहे का माहिती नाही, मनाने 100 घ्या. प्रॉफिट किती सांगितला 50%. सेलिंग प्राइस किती येतील 100 प्लस 50 इज इक्वल टू 150. ओके, मग रेट चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, प्रॉफिट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस 150 1/3 या ठिकाणी प्रॉफिटचा रेट चेंज होईल आणि हा रेट चार गोष्टीवरती आपला असेल, गुड्स अँड गुड्स रिटर्न, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. ओके, चला आपण नोट डाऊन करू. पहिला, त्याच्यानंतर ऑल द एक्सपेन्सेस आर पेड फ्रॉम बॉम्बे. बॉम्बेने सगळे एक्सपेन्सेस पे केले. द मॅनेजर इज एंटायटल टू ए कमिशन ऑफ 10%. 10% मॅनेजरला कमिशन द्यायचं आहे ऑन ब्रांच प्रॉफिट. ब्रांच प्रॉफिटच्या 10% द्यायचं आहे बिफोर चार्जिंग सच कमिशन. असं कमिशन चार्ज करण्यापूर्वी आपल्याला प्रॉफिट काढून त्याच्यावर ते 10% द्यायचं. ओके, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर ब्रांच अकाउंट इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. याच्यामध्ये सुरुवातीला काय दिले, ओपनिंग स्टॉक दिलेत. आपण सगळे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशन लिहून घेऊया वन बाय वन. ओके, चला पहिलं काय रे, स्टॉक ऑन 1 जानेवारी. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक सांगितलं त्यांनी. ओपनिंग स्टॉक किती, ओपनिंग स्टॉक चला ओपनिंग स्टॉक सांगितला 30,000, 30,000 रुपये. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्सेस मध्ये लिहून ठेवा. ओपनिंग स्टॉक 30,000चा 1/3 काढून घ्या. 30,000 गुणाकारामध्ये 1 डिवायडेड बाय 3. 3 एक 3, 3 एक 3. 10,000 या ठिकाणी डिफरन्स असेल. लिहा लागेल डिफरन्स बाय डिफरन्स इन गुड्स, डिफरन्स इन ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मधलं हे काय स्टॉक रिझर्व आहे 10,000. नोट डाऊन केलं. चला पुढं, नेक्स्ट पुढचं आहे डेटर्स आहेत. ओपनिंग डेटर्स, टू डेटर्स. ओपनिंग बॅलन्स एका बाजूला लिहूया. डेटर्स किती आहे 10,000. चला पुढं, नेक्स्ट पेटी कॅश. ओपनिंग पेटी कॅश आहेत 2 पेटी कॅश. किती अमाऊंट पेटी कॅशची 500 रुपये. नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स ऑन 1 जानेवारी, म्हणजे लास्ट इयरचा प्रीपेड इन्शुरन्स आहे. ओपनिंग बॅलन्स आहे लिहा 2 प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स किती रुपये 300 रुपये. चला पुढं, त्याच्यानंतर सॅलरी आउटस्टँडिंग ऑन 1 जानेवारी. आउटस्टँडिंग सॅलरी इट इज अ लायबिलिटी. लायबिलिटी आपण क्रेडिट बाजूला लिहूया बाय ओपनिंग बॅलन्स ऑफ लायबिलिटी. लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी रेकॉर्ड करूया. याच्यामध्ये पहिलं काय रे बेटा, तर याच्यामध्ये आहे ओपनिंग बॅलन्स आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी आउटस्टँडिंग आहे, लायबिलिटी आहे आपली. ठीक आहे, किती रुपये सॅलरी आहे आउटस्टँडिंग, तर 1,000 रुपयाची सॅलरी आउटस्टँडिंग आहे. ओके, चला त्याच्यानंतर आउटस्टँडिंग काय आहे, काहीच नाही. गुड्स इनव्हॉइस म्हणजे गुड्स सेंट आहे. गुड्स सेंट डेबिटला घेतो आपण. गुड्स सेंट किती आहे 90,000, 90,000 आहे. मग 90,000वरती लागलीच लोडिंग कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, 90,000वरती 1/3 काढून घ्या 1 डिवायडेड बाय 3. 3 एक 3, 3 त्रिक 9. 30,000 रुपये या ठिकाणी डिफरन्स अमाऊंट येईल. क्रेडिटला लिहूया डिफरन्स बाय डिफरन्स इन गुड्स सेंट. गुड्स सेंट मध्ये डिफरन्स किती आहे 30,000 रुपयाचा डिफरन्स आहे. ओके, चला पुढं, नेक्स्ट गुड्स रिटर्न. गुड्स सेंट जर डेबिटला असेल तर गुड्स रिटर्न क्रेडिटला यायला पाहिजे. लिहा क्रेडिटला बाय गुड्स रिटर्न. गुड्स
रिटर्न किती आहे गुड्स रिटर्न 6,600. चला याच्यावर रूढिंग काढून घ्या. 6,600 गुणाकारामध्ये 1/3 3 1 3 3 दुने 6 3 दुने 6 2 किती आलं 2,200. त्याची डिफरन्स इकडे डेबिटला टू डिफरन्स इन कशामध्ये हा गुड्स रिटर्न मध्ये आहे. गुड्स रिटर्न मध्ये डिफरन्स आहे किती आहे 2,200. ठीक आहे. चला पुढे त्याच्यानंतर कॅश सेल्स सांगितले त्यांनी. कॅश सेल्स कॅशच्या बाबतीमध्ये सगळंच क्रेडिटला लिहायचे बाय बँक याच्यामध्ये बाय बँक अकाउंट याच्यामध्ये लिहा काय लिहा कॅश सेल्स. कॅश सेल्स किती रुपयाचं कॅश सेल्स केलं तर या ठिकाणी 72,000 रुपीचं कॅश सेल्स आहे. 72,000 रुपयाचं कॅश सेल्स आहे. त्याच्यानंतर क्रेडिट सेल्स घ्यायचं नाही. गुड्स रिटर्न बाय डेटर्स हे सुद्धा घ्यायचं नाही कारण ट्रान्झॅक्शन ब्रांच आणि कस्टमर मध्ये होतं. हे रेकॉर्ड होत नाही कारण ट्रान्झॅक्शन ब्रांच आणि हेड ऑफिस मधलंच होणार आहे. बाकीचं काहीच नाही. याच्यासाठी पाठीमागचे बेसिकचे व्हिडिओ पाहून घ्या ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल का घ्यायचं नाही ते. डिस्काउंट अलाउड टू डेटर्स हे सुद्धा घ्यायचं नाही कारण ट्रान्झॅक्शन बिटवीन ब्रांच अँड देअर कस्टमर इट शुड नॉट बी रेकॉर्डेड. देन बॅड डेट्स घ्यायचं नाही. चेक सेंड टू ब्रांच ब्रांचला चेक पाठवला ठीक आहे डेबिटला टू बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये एक्सपेन्सेस साठी आपण पाठवले. ठीक आहे. कोणकोणते एक्सपेन्सेस आहेत रेंट सॅलरी पेट्टी कॅश रेंट सॅलरी आणि पेट्टी कॅश. रेंटसाठी किती आहे बेटा रेंटसाठी 1,100 त्याच्यानंतर 12,000 त्याच्यानंतर 700 रुपये. आणि पुढं पाहूया काय सांगितलंय. पुढं त्यांनी सांगितलं फर्निचर परचेस केलं. ओके फर्निचर सुद्धा पाठवलं त्यांनी. फर्निचर असेट परचेस केली त्याच्यातून मग असेट लिहा फर्निचर किती रुपयाचं फर्निचर परचेस केलं 1,000चं. ओके फर्निचर असेट आहे लक्षात ठेवा. बाकीच्या सारखा एक्सपेन्सेस नाही. असेट मोर दॅन 1 इयर आपल्या बिझनेस मध्ये राहते लक्षात ठेवा. क्लोजिंग बॅलन्स मध्ये लक्षात येईल तुम्हाला. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च. तुम्हाला काय ते सांगितलं इन्शुरन्स 1,200चा तुम्हाला इन्शुरन्स सांगितलेला आहे. कधीपर्यंत आहे 31 मार्च पर्यंतचा. आणि आपल्याला काय सांगितलंय त्यांनी इन्शुरन्स मध्ये की ब्रॅकेटमध्ये सांगितलं त्यांनी 31 मार्च 2018 पर्यंतचा इन्शुरन्स आहे म्हणजे 3 महिने आगाऊ एक्स्ट्रा प्रीपेड इन्शुरन्स आहे. ठीक आहे. प्रीपेड इन्शुरन्स किती आहे तर याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काहीच नाही सांगितलं ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. 1,200 रुपये सांगितलं 1,200 पैकी कॅल्क्युलेट करावं लागेल. आपण कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बरं याच्यानंतर आपलं जे वर्ष चालू होतं ते वर्ष चालू होतं 1 जानेवारीला. ठीक आहे. इन्शुरन्स कॅल्क्युलेट करूया. 1 जानेवारीला चालू होतं. कधी संपतं 31 डिसेंबरला. किती मंथ आहेत 12 महिने बरोबर. आणि आपण इन्शुरन्स कधीपर्यंत पेड केले म्हणते त्यांनी पुढच्या 3 महिन्यापर्यंत इन्शुरन्स पेड केले. एक्स्ट्रा किती पेड केले प्रीपेड आहे तर 3 महिन्याचं पुढच्या प्रीपेड केलं तर ते प्रीपेड कॅल्क्युलेट करा. प्रीपेड इन्शुरन्स जर कॅल्क्युलेट केलं आपण तर एक्स्ट्रा 3 महिन्याचं जे येईल ते 300 रुपये येईल. ठीक आहे. 300 रुपये येऊन जाईल. चला तर आता आपण प्रीपेड इन्शुरन्स मध्ये ती घेऊया. लक्षात असू दे ते पुढं आपण कॅल्क्युलेट करू परत एकदा. त्याच्यानंतर रेंट फॉर द इयर रेंट फॉर द अनपेड आहे अनपेड रेंट क्लोजिंग बॅलन्स ऑफ लायबिलिटी. लायबिलिटीचं क्लोजिंग बॅलन्स लिहूया आपण टू आउटस्टँडिंग लायबिलिटी. याच्यामध्ये डायरेक्टली लिहूया आउटस्टँडिंग रेंट म्हणून. आउटस्टँडिंग रेंट आहे. आउटस्टँडिंग रेंट सांगितले त्यांनी 200 रुपये आहे. 200 रुपये आउटस्टँडिंग रेंट 200 नाही सॉरी 100 रुपये आहे आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट 100 आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी सांगितली. आउटस्टँडिंग सॅलरी सांगितली किती रुपये आहे आउटस्टँडिंग सॅलरी आहे 1,700. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं त्यांनी काहीच नाही सांगितलं. काय सांगितलं क्लोजिंग स्टॉक सांगितला. मग बॅलन्स इकडे घ्या बाय क्लोजिंग बॅलन्सेस. क्लोजिंग बॅलन्सेस
याच्यामध्ये पहिल्यांदा क्लोजिंग स्टॉक सांगितला. क्लोजिंग स्टॉक किती आहे? क्लोजिंग स्टॉक आहे 18,000 रुपयाचा. 18,000 याच्यावरती लोडिंग कॅल्क्युलेट करा. 18,000 गुणाकारामध्ये 1 भागाकारामध्ये 3, 3 1 1 3 3 संग 18, 6,000 रुपये लोडिंग येईल. ठीक आहे, 6,000. मग क्लोजिंग स्टॉक आहे क्रेडिटला, त्याची डिफरन्स डेबिटला येईल टू डिफरन्स इन क्लोजिंग स्टॉक किती? 6,000, 6,000 रुपये. चला पुढं. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं त्यांनी? डेटर्स सांगितलं, क्लोजिंग बॅलन्स डेटरचं. ठीक आहे, डेटर्सचं क्लोजिंग बॅलन्स सांगितलं. डेटर्स लिहा. क्लोजिंग बॅलन्स डेटर्सचं आहे 17,000 रुपये. ठीक आहे, 17,000 रुपयाचे डेटर्स आता शिल्लक राहिले. त्याच्यानंतर सांगितलं पेटी कॅशचं क्लोजिंग बॅलन्स. पेटी कॅश याचं क्लोजिंग बॅलन्स आपण काढूया. पेटी कॅशचं सांगितलं त्यांनी 300 रुपये पेटी कॅशचं क्लोजिंग बॅलन्स आहे. ठीक आहे, 300 रुपये पेटी कॅशचं क्लोजिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स काढला होता आपण 300 रुपये, ते घेऊया. प्रीपेड इन्शुरन्स. ठीक आहे, प्रीपेड इन्शुरन्स काढला होता 300 रुपये. त्याच्यानंतर लास्टली 2 ॲडजस्टमेंट सांगितल्यात. याच्यामध्ये गुड्स डॅमेज ॲट इनवॉइस प्राइस ₹600 अँड इन्शुरन्स कंपनी पेड ₹200. 600 रुपयाचे गुड्स डॅमेज झाले आणि त्यापैकी इन्शुरन्स कंपनीनं आपल्याला 200 रुपये दिले. ठीक आहे, आपल्याला म्हणजे हेड ऑफिसला. मग पैसा आला असेल तर डायरेक्ट कॅशमध्ये लिहा इन्शुरन्स कंपनी पेड म्हणून, किंवा तुम्ही काय द्या रिसिव्ड फ्रॉम IC, रिसिव्ड फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. किती रुपये भेटले? 200 रुपये भेटले. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? कलेक्शन फ्रॉम डेटर्स कडून पैसा भेटला. डेटर्स कडून पैसा भेटलेला. कलेक्शन फ्रॉम डेटर्स कडून पैसा भेटलाय 15,000 रुपये. ओके, चला. त्याच्यानंतर काय आहे का पुढं? काहीच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फर्निचर आपण असेट आहे, असेट पुढच्या वर्षी वापरू शकतो. म्हणून क्लोजिंग बॅलन्स मध्ये फर्निचरला सुद्धा घ्या. फर्निचरचं क्लोजिंग बॅलन्स 1,000च येईल, कारण डेप्रिशिएशन आपल्याला सांगितलेलं आहे का क्वेश्चन मध्ये नाही. या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रॉब्लेम संपला आपला. ठीक आहे, प्रॉब्लेम संपला. तर टोटल करून घेऊ. पण प्रॉब्लेम संपण्याच्या अगोदर एक काहीतरी कंडिशन सांगितली आहे. मॅनेजरचं कमिशन द्यायचं आहे आपल्याला. क्लोज करा अगोदर बिफोर चार्जिंग मॅनेजर कमिशन वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. करून घ्या. प्रॉफिट क्रेडिट मधून डेबिट मायनस करा. क्रेडिट साइड येऊन जाईल 1,71,400, 1,71,400. तर डेबिट साइड येईल 1,56,800, 1,56,800 रुपये येऊन जाईल. ठीक आहे, 1,56,800. मग प्रॉफिट किती आला? 14,600 रुपये प्रॉफिट आला. ठीक आहे, पण प्रॉफिट 14,600 आला, याच्यावरती 10% मॅनेजरचं कमिशन द्या म्हणजे. मग 10% द्या मॅनेजरचं कमिशन. किती येईल? 1,460 रुपये कमिशन येऊन जाईल. ठीक आहे, लिहा टू मॅनेजर कमिशन ॲट 10%, 10% कमिशन दिलं 1,460. आता कॅल्क्युलेट करा नेट प्रॉफिट. या 14,600 मधून 14,600 मधून 1,460 लेस करा, शिल्लक राहतो तुमचा नेट प्रॉफिट 13,140 रुपये. ठीक आहे, आता क्लोज करा. याला नाव द्या टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू P&L अकाउंट. किती रुपये? 1,71,400, 1,71,400. चला, धन्यवाद. जर प्रॉब्लेम समजला असेल, नवीन कन्सेप्ट होती, तर समजला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये हा प्रॉब्लेम शेअर करा. थँक्यू. बघून घ्या.